एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? असं बऱ्याचदा होत असतं बघा की आपण एखादी गोष्ट आणतो आणि ती म्हणजे अगदी करूयात म्हणून राहून जाते ना. तर तशातलीच एक गोष्ट जी आहे ती माझ्यासोबत झाली. तर हे मखाने ना दिवाळीच्या वेळेस जे होते ना मी घेऊन आलेली होती आणि करूयात म्हणून आज त्यांचा नंबर लागलेला आहे. ही बरणी फुल भरली होती. त्यातले काही जेव्हा मम्मी आली होती ना, म्हणजे पियाच्या बर्थडेच्या वेळेस डिसेंबरमध्ये मम्मी आली होती, तेव्हा मम्मीला मी यातून थोडे दिले होते आणि त्यातली जे आहे ते उरलेले मी आता बनवून घेते. तर बघा, अगदी नॉर्मल रेसिपी याआधी पण म्हणजे बरेच 1.5-2 वर्षापूर्वी मी बनवलेलं असेल. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने जी आहे ही बनवली जाते, पण मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते. बाय द वे, हे खूप जास्त हेल्दी असतात असं म्हणतात आणि असतात हे खरंच हेल्दी, सो खाल्ले गेले पाहिजे. आणि हे ना तुम्ही ऑप्शनमधून ठेवू शकतात. म्हणजे लहान मुलांना तुम्हाला जे आहे मधल्या वेळेसाठी काहीतरी असं द्यायचं आहे किंवा कुरकुरे वगैरे या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे, तर मग त्याच्यामध्ये ऑप्शन तुम्ही असं ठेवू शकतात की तुम्ही लहान मुलांना जे आहे हे खायला देऊ शकतात. सो मी जसं तुम्ही बघितलं की मी कढईमध्ये फक्त तेल टाकलं होतं, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडी मोहरी टाकली, जेणेकरून तेलामध्ये तो फ्लेवर येईल. आणि नंतर हळद टाकली आणि यांना छान कलर येऊन जातो मग. आणि नंतर मीठ वगैरे त्यावर वरून टाकून जे आहे बनतात. तेलाच्या ऐवजी तुपाचा पण उपयोग आपण करून घेऊ शकतो. अगदी कॅरॅमल पण आपण याला बनवून घेऊ शकतो. पूर्ण पाक वगैरे बनवून असं वेगवेगळ्या पद्धतीने बनतं. सो मला असं वाटतं की जर हेल्दी आहे आणि मुलांना अशा वेगळ्या गोष्टी ज्या बाहेरच्या देण्यापेक्षा अशा गोष्टी तुम्ही इंट्रोड्यूस केला तर चांगलं होईल. आणि आत्ताच ही तुम्हाला मी मनावर घेऊन रेसिपी यासाठी शेअर करते, कारण पियाला आता 1-2 दिवसापासून वॅकेशन सुरू झालं आहे आणि मुलांचं दिवसभर म्हणजे त्यांना जेवढा वेळ ते बाहेर त्यांच्या फ्रेंड्ससोबत खेळत आहे तेवढा वेळ ठीक आहे, पण जेवढा वेळ मग ते घरी आले ना की त्यांचं सतत चाललेलं असतं काहीतरी खायला दे, म्हणून हे एक ऑप्शन मी तुम्हाला आता तयार करून दिलं आहे. आणि ना त्यांना भाजण्याआधी म्हणजे असं तुम्ही थोडंसं शॅलो फ्राय असं करून घेतलं ना की त्याच्या आधी ना ते असे म्हणजे एकदमच असे पूर्ण असे काय म्हणतात ना, त्यांच्यामध्ये खूप जास्त असा नरमपणा वातळपणा असतो, पण तुम्ही थोडं जरी गरम केलं ना की खूप छान मस्त कुरकुरीत होऊन जातात. आणि काही नाही, कसंही असं साध्या पद्धतीने बनवलं ना तरी पण त्यांची टेस्ट खूप छान लागते. त्यामुळे एकदा ट्राय करा. हो, थोडेसे महाग आहेत अकॉर्डिंग, म्हणजे जसं की मुरमुरे वगैरे आपण जसे घेतो की मुरमुरे स्वस्तात मिळून जातात, हे थोडे महाग असतात, पण त्यांची बनवण्याची प्रोसेस पण जी असते ना, म्हणजे जिथून ते म्हणजे उगतात, कसं त्यांची हार्वेस्टिंग केली जाते, हे पण थोडे जे आहे क्रिटिकल प्रोसेस आहे. म्हणून अशा गोष्टींसाठी जास्त पैसा देणं जे आहे ते ठीक आहे, देऊ शकतो आपण. आणि हेल्दी आहे म्हटल्यावर तर मग आपण इन्क्लूड केलं पाहिजे. आणि फक्त मुलंच नाही, मधल्या वेळेस जर तुम्हालाही काही खावंसं वाटलं ना तर थोडं एक मूठ भरून खायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तर ते मी आधी पियाला मस्त दिलं आणि तिला खूपच आवडलं ते. आता जे आहे म्हणजे हेअर वॉश वगैरे केलेला असला ना की मग मला काय होतं ना की ती अशीच जर खेळायला चालली गेली ना तर खूप वेळ तिच्या हेअरमध्ये खूप जास्त टँगल होऊन जातात. म्हणून मी मनावर घेऊन तिला म्हटलं, थांब, आधी मस्त हेअर कोम कर, पोनी वगैरे घाल आणि मगच तू खेळायला जा, नाहीतर मग दिवसभर काही ती माझ्या हाताला लागतच नाही. आणि आता होळी येणार आहे, सो उद्याच्या दिवशी जी आहे ती होळी आहे, त्याचा आदला दिवस आहे हा. आणि ही जुनी पिचकारी पियाने आजच मला काढायला लावली आणि तिच्या असं डोक्यात चाललं आहे की काही ना काही करून आजच्या पूर्ण दिवसामध्ये जे आहे ना मम्माला कन्व्हिन्स करायचं की बघ, ही पिचकारी अजिबात व्यवस्थित चालत नाही, म्हणजे सायंकाळपर्यंत मम्मा ऐकेल आणि मला नवीन पिचकारी घेऊन देईल. सो तिचं हेच सगळं चाललेलं आहे. सो तिला अजून माहिती नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी की आपण म्हणजे तोडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवर नाही, पण तिचं मला जे असतं ना पटवून देण्याचं काम जे असतं ते चाललेलं असतं. सो अजून तरी जे आहे म्हणजे तिचे खुरापती दिमाग जो आहे ना तो अजून जरा शांत आहे. सो ती रिक्वेस्ट करणं तिचं चाललं होतं. तिला म्हटलं, बघूयात आधी तू कर, आणि माझा हात दुखतो मम्मा, आणि मग असंच आहे, तुम्हाला याची घेऊन दे, परत पाणी भरायचं टेन्शन नाही, हे सगळं. आणि तिला आवडते, पण तिला होळी खूप जास्त आवडते. मस्त रंगात जे आहे भिजून पाण्यात खेळायला मिळतं सगळं, त्यासाठी जे होतं तिचं हे सगळं चाललेलं होतं. मी लगेच ना तिथला माझा बेडरूम पण लगेच आवरून घेतला. आणि आता काय होईल ना की म्हणजे असंही गरम व्हायला सुरुवात झाली आणि होळीनंतर तर प्रॉपर जो असतो तो उन्हाळा सुरू होऊन जातो. तर आम्ही आमचं छोटंसं मिनी कूलर जे आहे ते काढलेलं आहे आणि त्याची म्हटलं क्लिनिंग जी आहे ती करून घेऊया. खूपच छोटं आहे हे आणि गोदरेज कंपनीचं आहे. मला असं वाटतं, मला जर मिळालं तर मी प्रोडक्ट हे टॅग करते तुम्हाला. म्हणजे मला आणि पियाला ना अगदी कम्फर्टेबल याच्यामधून छान हवा येते. आणि आम्ही कसं वगैरे ठेवतो ना, मी तुम्हाला जर तुम्ही मागच्या वर्षी बघितलं असेल तर तुम्हाला माहीत असेल, खिडकीच्या कोपऱ्याला ठेवत असतो आम्ही आणि तिथून जे आहे ते मस्त आमच्या दोघांपुरती हवा येते. म्हणजे एखाद्या मनुष्यासाठी फक्त पाहिजे, किंवा तुम्ही बॅचलर वगैरे आहात अशा गोष्टीसाठी, किंवा फक्त लहान बाळ आहे आणि तुम्हाला आणि बाळाला घेऊन झोपायचं आहे, तर मला असं वाटतं की हे कूलर छान आहे. तसं ना आमचं म्हणजे हिवाळ्यामध्येच चाललं होतं की आपण जे आहे ना
उन्हाळ्यामध्ये AC वगैरे घेऊया. पण सगळं ओके होतं, आमचं चाललं होतं घेऊयात आणि आता जे आहे पियाच्या पप्पांना एक दिवशी असंच 1-2 दिवसापूर्वी विषय काढला आणि ते म्हणले की आता नको, आपण नेक्स्ट इयर बघूया. आता मी ह्या गोष्टीमध्ये बघा, मी हे यासाठी सांगते तुम्हाला की तुम्हालाही बऱ्याच गोष्टीमध्ये ना क्लिअॅरिटी येऊन जाईल जेव्हा असं कधी माणसं करतात. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं, घेणं अगदी फिक्स होतं आणि कुठे लावायचं, कसं लावायचं सगळं आमचं डिस्कशन झालेलं होतं. पण आता एखादा मनुष्य अचानक या गोष्टीला नाही म्हणतो, याच्यामागे काही ना काही तर रिझन असणार आहे व्हॅलिड, त्याशिवाय तो मनुष्य तर नाही म्हणणार नाही. कारण तुम्हाला मी हे पण सांगितलं की ज्या कूलरची हवा आहे ती फक्त मला आणि पियाला लागते, सो त्यांना मिळतच नाही ती हवा. सो त्या पद्धतीने जे आहे आता काहीतरी व्हॅलिड रिझन असेल म्हणून म्हणताय. सो मी जास्त जे आहे डोकं न लावता ठीक आहे म्हटलं, चला आपण जुनं कूलर घालूया आणि त्याला जे आहे व्यवस्थित क्लीन करून घेऊया आणि उद्या परवापासून वापरायला सुरुवात करून घेऊया. बऱ्याच दिवसापूर्वी कमेंट आली होती की जसं जिओ मार्ट बंद झालं, मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलं, तर मग म्हणजे असं कमेंट पण होती की झेप्टो पण ट्राय करू शकते असं. सो मी बघा झेप्टोवरून पहिल्यांदाच ऑर्डर केलं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्याच्या दिवशी होळी आहे. सो त्यांनी ना खाली असं दिलं होतं की 450 तुम्ही जर गोष्टी घेताय तर तुम्हाला जे आहे एक होली गिफ्ट म्हणून काहीतरी मिळेल आणि मी यासाठी गोष्टी त्यामध्ये ॲड करत गेली. मला असं वाटलं की होळीचं गिफ्ट आहे, लहान मुलांचं चित्र या बॉक्सवर दिसत होतं की म्हटलं पियासाठी ना खूप छान मस्त अजून कलर्स वगैरे मिळतील किंवा एखादी छोटी पिचकारी पण मिळू शकते असं मला वाटत होतं किंवा व्हॉटएव्हर जे काही असेल ते लहान मुलांचं असेल. आणि मी खूप एक्सायटेड होते, तिला सांगितलं पण नव्हतं मी आणि तिला सरप्राईज दिलं छान की पिया घे, तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज मागवलेलं आहे. आणि उघडून बघतो तर काय त्यामध्ये सगळ्या माझ्याच कामाच्या गोष्टी होत्या. म्हणजे सगळे जे छोटे छोटे असे जे पाऊच होते ना वेगवेगळ्या गोष्टींचे ते त्यांनी दिले होते. तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतेच मी. सो झेप्टो जे आहे ना म्हणजे मी असं स्पॉन्सर वगैरे करत नाही आहे, तुम्हाला आयडिया देते फक्त. मला असं वाटतं की थोड्या रिजनेबल गोष्टी आहेत तिथे. तुम्हाला दही वगैरे पाहिजे, जसं दही तुम्ही दुसऱ्या ॲपवरून मागून घेणार ब्लिंकिट वगैरे ना, तर तिथे महाग असते. त्यांच्या प्रिंटेड प्राईस जी असते ना तीच असते किंवा त्याच्यापेक्षा 2-4 रुपये फक्त कमी असतात. पण याच्यावर मला जे जिओ मार्टवर जशी ऑफर मिळायची ना तसंच मला यावर जे आहे ते मिळालेलं आहे. सो बघा इथे जे आहे ना म्हणजे निरमा पावडर वगैरे असतो ते आहे, ग्लासेस वगैरे क्लीन करण्यासाठी जे आहे असं आहे, पास्ताचा काहीतरी मसाला आहे, त्यानंतर मेयोनीज आहे आणि अजून शॅम्पूचं छोटंसं पॅकेट जे आहे ते मिळालेलं आहे, जिऱ्याचं पावडर आहे आणि बँडेज वगैरे हे सगळं त्या बॉक्समध्ये मिळालं. म्हणजे अराऊंड 50-60 रुपयापर्यंत त्यांचं हे गिफ्ट होतं आणि 450चं सामान मी मागवलेला होता. आणि मला ना एमर्जन्सीमध्ये फक्त दही पाहिजे होती बरं का, आणि त्या दहीसोबत ॲड करता करता फ्रोझन फूड 1-2 असे मागवले मी. माझा भाऊही मागे मला म्हणत होता की मी नसतो तेव्हा तुम्ही लोकं खात असतात आणि मला देत नाही. म्हटलं चला त्याच्यासाठी पण थोडे 1-2 गोष्टी ज्या आहेत त्या अशा मागवून घेतल्या मी. आणि असं सगळं सामान घेता घेता हे पियाचं गिफ्ट आणता ते गिफ्ट माझ्यासाठीच झालं आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी ज्या आहेत त्या मलाच मिळाल्या. आता बघूयात त्या कधी काय कशा यूज होतात. आता आमचं दुपारचं जेवण वगैरे मस्त करून झालेलं आहे. कंटाळा तर मला खूप येत होता की जाऊ दे म्हटलं भांडे काय आवरू नये, कारण की बाहेर एवढं ऊन आहे आणि नको वाटतं म्हणजे की जाऊ द्या. पण आता मी स्वतःला असं समजावून घेतलं की जर पाणी गेलं यानंतर तर तुझे भांडे जे आहेत म्हणजे सायंकाळपर्यंत जवळजवळ असेच पडून राहतील. त्यापेक्षा जे आहे चला उठा आणि कामाला लागा. आणि म्हटलं हे सगळं किचन जे आहे येणाऱ्या 10-15 मिनटात चटचट आवरून जे आहे ते मोकळं होऊन जाऊया. शेवटी बघा काम आपल्याला आता नंतर उद्या आपल्यालाच करायचं आहे. सो आताच करून मोकळं होण्यामध्ये मला असं वाटतं की जास्त फायदा आहे. सो स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ही एक लाईन मला असं वाटतं की भरपूर आहे. नंतर पण आपल्याला करायचं आहे तर चला ना आताच करून घेऊयात. आणि असं म्हणता कामं पण आवरली जातात. मग ती घाईत असो किंवा मग म्हणजे रफ अँड टफ असो किंवा मग अगदी डीपली क्लीन करून असो, पण कामं होऊन जातात वेळेवर, याला महत्त्व असतं. किती छान बॉक्सेस बनवले आहेत ना आम्ही. म्हणजे लिटरली मला असं वाटतंय की तेव्हा थोडा एक्स्ट्राचा वेळ मिळाला असता किंवा तो जो ग्लू त्यांनी बनवला होता ना वॉलपेपर लावण्याचा, तो थोडा अजून राहिला असताना तर मी अजून छान बनवले असते हे. म्हणजे बरेचसे तुकडे वगैरे सुद्धा जॉईंट करून ठेवले मी. पण ते कार्डबोर्ड ना हे बॉक्स म्हणजे जे वॉलपेपर लावल्यामुळे एवढं थिक झालं आहे ना आणि हार्ड पण झालं आहे. सो मी आता एक्सायटेड आहे की यांना मस्त इथे जे आहे ह्याच चेस्ट ऑफ ड्रॉवरमध्ये जे आहे ते ऑर्गनाईज करून घेऊया. म्हणजे मी आधी पण असे बॉक्स
बॉक्स जे होते ना, यातले 3-4 बॉक्स मी यामध्येच ठेवले होते. पण ते असेच होते प्लेन, खराब झालेले, कशांवर जे आहे प्रिंटेड, जसं की मोबाईलचं आहे तर त्यावर मोबाईलचं चित्र वगैरे आहे. आणि माझा विचार चालला होता की एखादं गिफ्ट रॅपिंग पेपर आणून जे आहे ना, यांना मस्त छान म्हणजे रॅप करून दिलं ना, की एकसारखं दिसतं, दिसायला पण छान दिसतं. सो चाललं होतं माझं असं, आणि ते लकीली अशा पद्धतीने जे आहे ते छान बनवून गेले आणि दिसतात पण छान आहे. आणि असा स्मूदिंग म्हणजे असं जास्त असं व्हायब्रंट कलर नाही आहे, त्यामुळे ते ऑर्गनाईज करायला पण छान वाटेल. आणि काय होतं ना, की गोष्टी जर ऑर्गनाईज करून ठेवायला ना, त्यासाठी बॉक्सेस म्हणा किंवा मग स्टोरेज बॉक्सेस जे आता तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकतात ऑनलाईन जे आहे ते, त्यांच्यामध्ये जर ठेवलं ना, तर गोष्टी इकडच्या तिकडे जात नाही. म्हणजे यूज केल्यानंतर आपल्याला हळूहळू सवय व्हायला लागते आणि आपण बरोबर ती गोष्ट यूज झाली ना, की त्यामध्येच आणून ठेवतो. मग 4 ठिकाणी शोधण्याची आपल्याला गरज पडत नाही. सो त्यासाठी अशा काही गोष्टी ज्या असतात त्या गरजेच्या असतात. आता मी थोडे दिवस यांना यूज करेल. हळूहळू माझा बजेट वाढला ना, की मस्त मग काचेचे जे आहेत ना ते घेईल. कारण कालांतराने हे पण यूज करून करून खराब होणार आहे, काही तुटतील वगैरे. असं झाल्यावर मग मी तसे घेईल. पण तोवर मी माझं पूर्ण चेस्ट ऑफ ड्रॉवर जे आहे ना, मस्त माझं हे ड्रेसिंग युनिट याच्याने ऑर्गनाईज करून ठेवेल. आणि खरंच सांगते मी, असं जर आपण करून ठेवलं, जसं कोंब आहेत, सगळे कंगवे आहेत एकत्र करून ठेवले, नेलपेंट आहेत ते एकत्र एका बॉक्समध्ये ठेवले ना, तर शोधायलाही आपल्याला परत परत जावं लागत नाही. मुलांचे जे असतात ना, हेअर क्लिप्स असतात, मी असं पण छोट्या छोट्या डब्यांमध्ये हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. हेअर बेल्ट आहेत, हे पण व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं, की म्हणजे मुलं पण त्यांचं बरोबर आता कळतं. जसं मी तुम्हाला सांगते नेहमी, की पिया पण बरोबर तिचं सगळं तिला समजतं की कुठल्या ड्रेसवर कशी हेअरस्टाईल केली पाहिजे, काय घातलं पाहिजे. सो मुलांना सगळं डोळ्यासमोर असलं की ते पण मल्टिपल त्यांना ऑप्शन असतात की हे नको, आपण हे घालू शकतो. सो अशा पद्धतीने आपण आधी थोडीशी जी आहे ना, म्हणजे एक सुरुवात करून दिली तर पुढच्या गोष्टी बरोबर आपल्याला इझी होऊन जातात असं मला वाटतं. सो ऑर्गनाईजवर आहे ना, सध्या माझा जरा जास्त जे आहे ते फोकस चाललेला आहे. कारण गोष्टी जितक्या ऑर्गनाईज करून ठेवल्या ना, तुम्ही ऑर्गनाईज करायला वेळ लागतो हे मला मान्य आहे, पण जेव्हा त्या गोष्टी आपण युटिलाइज करतो, त्यांचा यूज करतो ना, तेव्हा त्या गोष्टी खूप इझी होऊन जातात घेण्यासाठी. किंवा नंतर पण खूप काळासाठी जे असतं ना, त्या गोष्टी तशाच्या तशा छान मस्त ठेवलेल्या असतात. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा तिथे टाईम वेस्ट घालावा आणि मग नंतर बराचसा वेळ जो आहे तो आपला वाचतोसुद्धा आणि घर पण नीटनेटकं दिसतं. माझ्याकडे तर इथे हा वॉलपेपर होता म्हणून मी स्टिक केला. पण मी आधी पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे बघा, की मोठे माझ्याकडे 2-3 असे कार्डबोर्ड होते, ज्यांना जे आहे ना बॉक्सेसला मी पूर्ण असं गिफ्ट रॅपिंग पेपर असतो ना, म्हणजे कागदासारखा मिळतो तो घ्यायचा, तो चमचमीतवाला मिळतो ना तो नाही घ्यायचा. तर तसा तुम्ही अगदी फेविकॉल टाकून जे आहे ना ते तुम्ही त्याला चिटकवून घेऊ शकतात आणि खूप छान दिसतात. मी माझ्या मोठ्या वॉर्डरोबमध्ये तसे 2 स्टोरेज बॉक्स म्हणून ठेवलेला आहे. त्यामध्ये स्वेटर किंवा जीन्स वगैरे छान आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. सो बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ना, आपण एकदम कमी किमतीत जे आहे ते करून घेऊ शकतो. आणि आपल्या घरी कुठलं ना कुठलं पार्सल आल्यावर असे बॉक्सेस जे असतात छोटे मोठे सगळे येतच असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल असतो आणि मोबाईल म्हटला की त्याला खालून वरून 2 बॉक्सेस मिळतात. सो त्यांना पण तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण जे आहे ते ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. सो चला, मी आयडिया तुम्हाला दिलेली आहे, जे माझ्याकडे आहे ते पण, जे माझ्याकडे नाही आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही तुमच्या घरानुसार जे आहे कुठे ना कुठे काहीतरी जे आहे ऑर्गनाईज करण्याचे आयडिया मिळतील आणि तुम्ही काही ना काही करणार. चला, आता हे उरलेले बॉक्सेस मी इथे मस्त फील करून या चेस्ट ऑफ ड्रॉवरमध्ये भरून ठेवते आणि माझा व्हिडिओ पण इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.